नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. अनेक मित्रमंडळीचे फोन येतात की मुख्याध्यापक पदाचा प्रभार कोणाकडे असावा, या संबंधित काही परिपत्रक आहे का. मग या परिपत्रकाचा शोध घेण्यात आला आणि 8 जिल्हा परिषदचे परिपत्रक मी शोधले, त्याचा अभ्यास केला आणि त्या परिपत्रकावर आज आपण चर्चा करणार आहे. म्हणजे तुम्हाला क्लिअरली कळून जाईल की मुख्याध्यापक पदाचा प्रभार कोणाकडे द्यायचा. त्यानंतर RTI अंतर्गत या मुख्याध्यापक पदाविषयी काय असं विश्लेषण आहे, विवेचन आहे, काय असं नमूद केलेलं आहे ते बी आपण प्रथम पाहणार आहे. काय होते, अनेक शाळेमध्ये मुख्याध्यापक जे पद आहे ते घ्यायला लोक टाळाटाळ करतात. काही काही शिक्षक अर्जदार टाकून गायब होतात. काही ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये समजा त्यांची जे वर्चस्व असतं ते सेटिंग लावून ते चार्ज घेण्यास टाळाटाळ करतात आणि ज्यांची इच्छा नाही अशा व्यक्तीला चार्ज जो प्रभार आहे तो देण्यात येते. मग काय होते की तो योग्य प्रकारे त्या मुख्याध्यापक पदाला न्याय देऊ शकत नाही आणि परिणामतः शाळेची जी प्रगती आहे ती खुंटते. त्यामुळे कसं इथे मुख्याध्यापक पदाचा प्रभार नेमका कोणाला द्यायचा यावर आपल्याला विचार करणे आवश्यक आहे आणि चर्चा करणे आवश्यक आहे. आणि ही चर्चा आपण अशी मोघम चर्चा करणार नाही. आपल्याला याकरता आधार म्हणून काही पत्रक लागेल. RTI काय म्हणते, RTI अंतर्गत काय उल्लेख केला आहे मुख्याध्यापक पदाचा, आपण ते प्रत्यक्ष पाहणार आहे. तर बघा, RTI अंतर्गत काय नमूद केलेलं आहे पण घ्या. ज्या जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या 150पेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी मुख्याध्यापक पद RTI 2009 अंतर्गत महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही नमूद बी करू शकता किंवा तुम्हाला मी शासनपत्रक पुरवेलच. जिल्हा परिषद शाळांमधील ज्या शाळेचा पट 250पेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी मुख्याध्यापक पद RTI 2009 अंतर्गत संदर्भ दिनांक 30 सप्टेंबर 2013 नुसार पद मंजूर करण्यात आलेले आहे. म्हणजे ज्या शाळेची पटसंख्या 150च्या वर आहे तिथे उच्च श्रेणीचं पद हे मंजूर राहतेच. मग आता ज्या शाळेची पटसंख्या 250पेक्षा नाही त्या शाळेचं काय, इतर शाळांना मुख्याध्यापक उच्च श्रेणी पद मंजूर नाही याबाबत तालुका अंतर्गत मुख्याध्यापक पदाचे कार्यभाराबाबत शासंकता आहे. याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करून अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2015-16 पासून करण्यात येईल. म्हणजे शासन परिपत्रक बनलं 2009ला, 30 सप्टेंबर 2013 नुसार एक पत्र निघालं आणि त्याची कार्याची अंमलबजावणी 15-16 पासून करण्यात यावा असं उल्लेख करण्यात आला RTI नुसार. आता इथे बघा, त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. काय म्हणते, ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर असून कार्यरत मुख्याध्यापक यांनी कर्तव्य सूचीप्रमाणे कार्यभार सांभाळणे आपणास बंधनकारक राहील, परंतु सदरचे पद रिक्त असल्यास सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे, बघा इथे काय दिलेलं आहे, सदरचे पद जर मंजूर असल्यात. आता बघा इथे मुख्याध्यापक प्रभार काय, ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर असून कार्यरत मुख्याध्यापक यांनी कर्तव्य सूचीप्रमाणे कार्यभार सांभाळणे बंधनकारक राहील. म्हणजे ज्या शाळेत मंजूर आहे, म्हणजे कसं, ज्या शाळेची पटसंख्या 150च्या वर आहे त्या शाळेमध्ये ऑलरेडी ते पद मंजूर आहे उच्च श्रेणीचं आणि त्या उच्च श्रेणी मुख्याध्यापकाला कार्यभार सांभाळणे हे बंधनकारक राहील. तो म्हणूच नाही शकत की मी मुख्याध्यापकाचं पद घेऊच नाही, त्याला बंधनकारक आहे कारण त्याचं प्रमोशन झालं आहे उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून, त्याला कार्यभार सांभाळावा लागेलच. आता इथे बघा दुसरा मुद्दा काय आहे, परंतु सदरचे पद रिक्त असल्यास सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्यास सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. बघा इथे, आता बघा इथे कशी काय होते की ज्या शाळेची पटसंख्या 150च्या वर आहे
तिथे माझा मुद्दा लक्षात घ्या, ज्या शाळेची पटसंख्या 150च्या वर आहे तिथे उच्च श्रेणीचं पद मंजूर आहे. तिथे जर उच्च श्रेणी मुख्याध्यापक असेल त्याला हे पद स्वीकारणे बंधनकारक आहे, कायद्यानुसार बंधनकारक आहे. परंतु जर तिथे उच्च श्रेणी मुख्याध्यापक नसेलच मग शाळेचा प्रभार द्यायचा कोणाकडे? तर इथे बघा RT अंतर्गत उल्लेख आहे, सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. जिथे पदवीधरचं पद मंजूर आहे तिथे सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकाकडे शाळेचा मुख्याध्यापकाचा प्रभार देण्यात यावा. ह्या मुद्दा लक्षात ठेवा. अनेक ठिकाणी म्हणजे वेगवेगळे आपल्या परीने इथे काय म्हणते त्याला नियम लावण्यात येतात. मुद्दा कसा आहे, ज्या शाळेची पटसंख्या 150च्या वर आहे तिथे उच्च श्रेणीचं पद मंजूर आहे आणि तिथे जर उच्च श्रेणीचा म्हणजे उच्च श्रेणीचं जर प्रमोशन घेऊन शिक्षक आला असेल, उच्च श्रेणी मुख्याध्यापक असेल त्याला बंधनकारक आहे. परंतु जर तिथे उच्च श्रेणी मुख्याध्यापक नसेल, तिथे उच्च श्रेणी मुख्याध्यापक नसेल, जी जागा रिक्त असेल तर त्या शाळेतील बघा मुद्दा बघा, त्या शाळेतील सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. आणि पदवीधराचंही पद खाली असेल तर मग सेवाज्येष्ठ प्राथमिक शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. एक मुद्दा झाला. ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर नाही परंतु पदवीधर शिक्षकाचे पद मंजूर आहे. बघा आता काही काही शाळेची पटसंख्या कशी आहे 140 आहे, तिथं मुख्याध्यापकाचं पद मंजूरच नाही आहे. मग तिथे काय, मग अशा शाळेमध्ये जिथे उच्च श्रेणी मुख्याध्यापकाचं पद मंजूर नाही त्या शाळेमध्ये पदवीधर शिक्षकाचे पद मंजूर आहे त्या ठिकाणी सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. पदवीधर शिक्षक असेल ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापकाचं पद उच्च श्रेणीचं पद मंजूर नाही त्या शाळेमधील पदवीधर शिक्षकाकडे हा चार्ज देण्यात यावा. पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्यास सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. आणि पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त आहे, उच्च श्रेणी मुख्याध्यापकही नाही, पदवीधरही नाही आहे, तर त्या सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे हा प्रभार देण्यात यावा. ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक व पदवीधर पद मंजूर नाही त्या ठिकाणी सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभार देण्यात यावा. आता काही काही शाळा आहे तिथं उच्च श्रेणीचं पदही मंजूर नाही आहे, पदवीधरचंही मंजूर नाही, अशा शाळेमध्ये सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे चार्ज देण्यात यावा असं RT अंतर्गत इथे नमूद केलेलं आहे. आता बघा वरील 1 ते 3 बाबी व्यतिरिक्त स्थानिक पातळीवर अडचणी समस्या असतील अशा ठिकाणी स्वतः गट शिक्षणाधिकारी यांनी ज्या शिक्षक प्राथमिक पदवीधर मुख्याध्यापक आजच्या कार्यभाराबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित वेळोवेळी केलेले असतील त्यांनी मुख्याध्यापकाच्या कर्तव्यसूचीप्रमाणे कार्यभार सांभाळणे संहितावर बंधनकारक राहिल्याची नोंद घ्यावी. आणि आता ह्या तिन्ही बाबी जर समजा जर नसेल आणि काही ठिकाणी समस्या निर्माण असेल तर गट शिक्षणाधिकारी यांनी स्वतः प्राथमिक पदवीधर मुख्याध्यापक या अंतर्गत जे काही परिपत्रक आतापर्यंत प्राप्त झाले त्याच्यानुसार गट शिक्षणाधिकारी यांना निर्णय घ्यायचा आहे आणि संबंधित शिक्षकावर म्हणजे हा चार्ज सोपवण्यात यावा असा आहे. या संदर्भात सर्व केंद्रप्रमुख यांनी त्यांच्या अंतर्गत संबंधित शाळांना एक प्रत देऊन आपण स्वतः लक्ष घालून पदभार सोपवावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास लेखी स्वरूपात सादर करावा. तसेच शाळेच्या विकासासाठी तसेच पर्यवेक्षण सनियंत्रण व्यवस्थापन आर्थिक शैक्षणिक सामाजिक कार्य व्यवस्थित पार पाडणे अन्यथा नियमानुसार MCSR 1981 नुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल याची नोंद घ्यावी. मुख्याध्यापक कार्यभार तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल. बघा मुख्याध्यापक पदावर घेतला आणि सेवाज्येष्ठ शिक्षक आहे म्हणजे हे 3 जे काय म्हणते नियम आहेत. पहिला नियम कोणता, ज्या शाळेची पटसंख्या 150 आहे तिथे उच्च श्रेणीचं पद मंजूर आहे. जर उच्च श्रेणी शिक्षक तिथं असेल प्रमोशन होऊन आलेला असेल किंवा उच्च श्रेणीचं पद तिथे भरलं असेल तर तिथे त्याला त्या शिक्षकाला ते मुख्याध्यापकाचा प्रभार घेणे हे बंधनकारक राहील नियमानुसार. जर आता उच्च श्रेणीचं पद रिक्त आहे तर तिथे सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षक सेवाज्येष्ठ असेल त्याला त्या चार्ज द्यावा. जर तिथे पदवीधर शिक्षकच नसेल उच्च श्रेणी पद रिक्त आहे पदवीधर शिक्षकाचं पद रिक्त आहे तर तिथे चार्ज कोणाला देण्यात यावा, सेवाज्येष्ठ शिक्षकात देण्यात यावा. आणि जर ह्या तिन्ही मुद्द्यानुसार जर चार्ज घेत नसेल, एखादी सेवाज्येष्ठ शिक्षक असेल मला चार्ज नको मी घेत नाही तर त्याच्यावर
नियमानुसार MCSR 1981 नुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचा अधिकार आहे. लक्षात ठेवा. समोर आता बघा, हे झाली RT नुसार, RT मध्ये जे उल्लेख केला आहे त्याच्यानुसार. आता बघा, याच्यावर आधारित माझ्याकडे 8 जिल्हा परिषदचे पत्र आहेत. आता इथे चर्चा की मुघम चर्चा होणार नाही, आपल्याला संदर्भ लागेल, पत्र लागेल. समजा एखाद्या ठिकाणी समस्या निर्माण झाली समजा प्रभार द्यायची, तर तिथे या पत्राचा वापर करता येईल. आता पहा, प्रत्येक जिल्हा परिषदचे पत्र आहे ते पत्र मी इथे आता त्याचं वाचन करणार आहे किंवा आपण त्याच्यावर चर्चा करू. बघा, आता मी त्या पत्रावर जातो आणि माझ्याकडे ते पत्र आहेत. त्या पत्रावर आपण व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण आपल्याला खूप कामी येईल, आपण त्यावर चर्चा करूया. बघा, हे मी पत्र मिळवलेलं आहे प्रत्येक ठिकाणून. आता बघा, हे पहिलं पत्र आहे, हे आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूरचं पत्र आहे. बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूरचं पत्र आहे. या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक पदाचा प्रभारबाबत हे पत्र त्यांनी काढलेलं आहे, 2022ला काढलं आहे. या पत्रात काय म्हणते, उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की लातूर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक पदाचा प्रभार अनुषंगाने यापूर्वी 1-2 अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तथापि संबंधित दोन्ही पत्रकातील सूचना एकमेकांशी विसंगत असल्याने अनेक शाळांमधील तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तेव्हा 1 व 2चे पत्र याद्वारे अधिकृत करून पुढील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत असून, ज्या प्राथमिक शाळा, केंद्र प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापकाचे पद मंजूर असून रिक्त आहे, तसेच जिथे मुख्याध्यापकाचे पद मंजूर नाही अशा शाळेतील मुख्याध्यापक पदभार यापुढे शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे सोपवण्यात यावा. तसेच पदभार स्वीकारण्यास नकार देणाऱ्या शिक्षकाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करणे आवश्यक आहे. या पत्रामध्ये लिहिलं आहे की शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे पदभार सोपवण्यात यावा. हे पत्र झालं जिल्हा परिषद लातूरचं. आता दुसरं पत्र पाहूया. दुसरं पत्र आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली. आता ह्या पत्रामध्ये यांनी काय म्हटलं आहे, थोडंसं स्पीडमध्ये वाचतो. उपरोक्त तुम्हाला हे मला समजा ज्यांना पत्र आवश्यक आहे त्यांनी मला फोन करायचा, मी तुम्हाला PDF मध्ये सर्व पत्र तुम्हाला पुरवेल. बघा, शाळेतील मुख्याध्यापक पदाचा प्रभार सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे सोपवण्यात येतो. इथे सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने माझे असे निदर्शनास आले की जिल्हा परिषद सांगली अंतर्गत प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक हे दीर्घ रजेवर गेल्यानंतर किंवा मुख्याध्यापक पद रिक्त असलेल्या शाळेवर किंवा संच मान्यतेनुसार मुख्याध्यापक पद मंजूर नसलेल्या शाळेवर मुख्याध्यापकाचा तात्पुरता स्वरूपाचा प्रभार सदर शाळेतील कार्यरत असणाऱ्या सदर शाळेतील कार्यरत असणाऱ्या शिक्षकापैकी एकूण सेवा झालेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे देणे नियमानुसार क्रमप्राप्त आहे. त्यानुसार गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे कार्यालयाकडून मुख्याध्यापक पदभार देणे संदर्भात आदेश पारित करण्यात येतात. पहा, सेवाज्येष्ठ शिक्षकाच्या नावाने तिथे आदेश पारित करण्यात येतात. सदर आदेशावर बऱ्याच प्रमाणात पदभार स्वीकारण्यास संदर्भात टाळाटाळ करणे, सेवाज्येष्ठ शिक्षक असून सुद्धा प्रभार घेण्यास अकार्यक्षम असल्याची विनंती करून अथवा इतर कारण पुढे करून पदभार घेण्यास नाहक कनिष्ठ शिक्षकास पदभार स्वीकारण्यास भाग पडले जाते. त्यामुळे विनाकारण प्रशासनास वेळ खर्च होतो. म्हणजे इथे म्हणजे कसं सेवाज्येष्ठ शिक्षक टाळाटाळ करतात, त्यामुळे जे कनिष्ठ शिक्षक आहे त्यांच्याकडे चार्ज देण्यात येतो असं इथे उल्लेख केला आहे. परिणामतः शालेय स्तरावरील कामकाज जसे गणवेश वाटप करणे, शालेय पोषण, संपूर्ण आर्थिक व्यवहार तसेच वरिष्ठ कार्यालयास वेळोवेळी मागणी केलेल्या माहिती सादर करणे इत्यादी कामात प्रशासकीय अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या परिपत्रकाद्वारे आपणास सूचित करण्यात येते की शाळेतील मुख्याध्यापक दीर्घ रजेवर गेल्यावर किंवा मुख्याध्यापकाचे पद रिक्त असलेल्या शाळेत किंवा संच मान्यतेनुसार मुख्याध्यापक पद मंजूर नसलेल्या शाळेवर मुख्याध्यापक प्रभार हा तेथील एकूण सेवेने ज्येष्ठ असणाऱ्या शिक्षकाकडे सोपवण्यात यावा. सेवाज्येष्ठ शिक्षकांनी पदभार घेण्यास नकार दर्शविल्यास त्यांची महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1964चे 4(2) मधील तरतुदीनुसार 1 वार्षिक वेतनवाढ बंद करून महाराष्ट्र जिल्हा परिषद शिक्षण सेवा
वर्तणूक नियम 1967 3चा भंग केल्याबाबत प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. गंभीर समस्या आहे मित्रांनो. चार्ज घेतला नाही तर तुम्हाला तुमच्यावर कारवाई होऊ शकते शिवज्येष्ठ शिक्षकावर. बघा आता हे झालं सांगलीचं. समोरचं जिल्हा परिषद आहे. हे काय आहे? कुठचं? जिल्हा परिषद परभणी. सर्व गट शिक्षणाधिकाऱ्याच्या नावाने परभणीच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढलं आहे केंद्र प्रमुख मुख्याध्यापक पदभार घेण्याबाबत. आता हे काय म्हणतात बघा. वरील विषयान्वये आपणास सूचित करण्यात येते की ज्या केंद्रातील केंद्र प्रमुखाचे पद रिक्त आहे त्या केंद्राचा पदभार नजीकच्या केंद्राच्या केंद्र प्रमुखास केंद्रातील सेवाज्येष्ठ मुख्याध्यापक प्राथमिक पदवीधर शिक्षकास देण्यात यावे. या केंद्राचे काम सुरळीत राहील याची पहा. केंद्र प्रमुखाचा पदभार कोणाला देण्यात येतो याचा येईल आहे की समजा एखाद्या केंद्राचं पद रिक्त आहे तर बाजूच्या पात्र केंद्र प्रमुखाला द्यायचं. नाहीतर केंद्रातील सेवाज्येष्ठ मुख्याध्यापक यांना देऊ. म्हणजे उच्च श्रेणी मुख्याध्यापक आहे. केंद्र शाळेवर जे मुख्याध्यापक असतात ते सेकंड केंद्र प्रमुखच असतात. त्यांना सुद्धा चार्ज देण्यात येतो. बरं मग समजा जर ते पद नसेल तर प्राथमिक पदवीधर शिक्षकात म्हणजे पदवीधर शिक्षकासुद्धा हा चार्ज देण्यात येतो केंद्र प्रमुखाचा. नंतरचा आहे तसेच ज्या शाळेतील मुख्याध्यापक कार्यरत नाही त्या शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार जिल्हा सेवाज्येष्ठ शिक्षकात देण्यात यावा. या बाबत याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी व कार्यालयास आवश्यक पत्रव्यवहार करू नये. अनावश्यक पत्रव्यवहार करू नये. बघा हा मुद्दा पुन्हा वाचतो कारण की माहिती आहे काय खूपच म्हणजे असं कन्फ्युजन झालेलं आहे, गैरसमज झालेला आहे शिक्षकांना. तसेच ज्या शाळेतील मुख्याध्यापक कार्यरत नाहीत त्या शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार जिल्हा सेवाज्येष्ठ शिक्षकात देण्यात यावा. पहा जिल्हा सेवाज्येष्ठ शिक्षक. आता इथे मुद्दा मी सांगतो काय होते माहिती आहे काय की एका शाळेमध्ये समजा आता 2 शिक्षक आहेत किंवा 3 शिक्षक आहेत आणि तिथे पूर्वीपासून रुजू आहे म्हणजे त्याच जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्वीपासून समजा आता एखादी अमरावती जिल्हा घेतला त्या अमरावती जिल्ह्यामध्ये एका शिक्षकाची सर्व्हिस आता 20 वर्ष झाली आहे. त्या शाळेवर एखाद्या शाळेवर एकूण जिल्हा बदली केलेला शिक्षक आला. तो शिक्षक त्याच्यापेक्षा सिनियर आहे. त्याची सर्व्हिस 25 वर्ष झाली आहे. तर मग इथे चार्ज कोणाकडे द्यावा? सेवाज्येष्ठ शिक्षक कोण? हा प्रश्न इथे निर्माण होतो. मुद्दा बघा इथे समजा एकाची सर्व्हिस 20 वर्ष झालेली आहे. तो त्याच जिल्ह्यामध्ये 20 वर्षापासून कार्यरत आहे. तिथे दुसरा आला जिल्हा बदली करून त्याची सर्व्हिस 25 वर्ष आहे. बघा त्याची सर्व्हिस 25 वर्ष झालेली आहे. मग इथं सेवाज्येष्ठ कोण हा मुद्दा निर्माण होतो. आता बघा इथे एक साधं उदाहरण सांगतो. जेव्हा जिल्हा बदली करून येते कोणी शिक्षक पदवीधर शिक्षक असेल त्याला सहाय्यक शिक्षक बनवण्यात येते. हे तुम्ही मान्य करता? त्याची सेवाज्येष्ठता जाते म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये तो जेव्हा बदली करून आला तेव्हापासून त्याची सेवाज्येष्ठता मोजली जाते. त्याला प्रमोशनच्या वेळेससुद्धा प्राधान्य दिलं जात नाही. बदलीच्या वेळेससुद्धा प्राधान्य दिलं जात नाही. इतर जे लाभ आहे नोकरीतले तेव्हा प्राधान्य दिले जात नाही. तर मग इथे बघा तो शिक्षक तिथे सेवाज्येष्ठ राहणार नाही. जिल्हा बदली करून आलेला तिथे जो शिक्षक पहिलेपासून कार्यरत होता इथे मुद्द्यामध्ये लिहिलं आहे ना की पदावर जिल्हा सेवाज्येष्ठता शिक्षकावर देण्यात यावा. जिल्हा सेवाज्येष्ठ शिक्षकात देण्यात यावा. म्हणजे त्या जिल्ह्यातील जो शिक्षक सेवाज्येष्ठ आहे समजा जर एखादा शिक्षक 2011चा आहे त्या शाळेवर 2000 समजा 2चा आला बदली करून तरी तो 11चा सेवाज्येष्ठ राहील जिल्ह्यातील सेवाज्येष्ठतेनुसार आणि त्या शिक्षकाकडे पदभार आपल्याला देण्यात येईल. समोरची जिल्हा परिषद काय म्हणते बघूया. आता इथे बघा मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड. प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण करून राहिलं आहे आणि प्रत्येक मुद्द्याची जी इथे चर्चा होऊ राहिली आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणत्याच प्रकारे गैरसमज राहणार नाही एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. बघा 16 मे 2016चा निर्णय आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आदेश वाचो डायरेक्ट. संदर्भ क्रमांक 2 अन्वये शाळा व्यवस्थापन समिती धर्माबाद तालुका धर्माबाद यांनी सदरील मुख्याध्यापक पद कायमस्वरूपी अथवा सेवाज्येष्ठतेनुसार पदभार देण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे. संदर्भ क्रमांक 3 अन्वये काय इथे शाकरोड CP माध्यमिक शिक्षक यांच्याद्वारे प्रभारी मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त पदभार अहरण व संवित तरणासह सोपवण्यात आला. सबब जिल्हा परिषद धर्माबाद तालुका धर्माबाद येथील प्रभारी मुख्याध्यापक या पदाचा अतिरिक्त कारभार शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षक श्री कांबळे NH माध्यमिक शिक्षक यांच्याकडे अहरण व संवितरणासह सोपविण्यात येत आहे. संबंधित कार्यभार
हस्तांतर CTC अहवाल सादर करा. बघा इथे काही समस्या निर्माण झाली असेल या शाळेमध्ये, मग मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे समस्या आली, त्यांनी चार्ज काढला आणि सेवाज्येष्ठतेनुसार इथे पदभार देण्यात आलेला आहे. बघा इथं प्रत्येक ठिकाणी सेवाज्येष्ठतेनुसारच आहे, परंतु RT अंतर्गत जे 3 उल्लेख केले आहेत ते मला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आता इथे बघा मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ. बघा शाळेतील मुख्याध्यापक पदाचा प्रभार सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे देण्याबाबत उपरोक्त विषयानवे अनुषंगाने माझे असे निदर्शनास आले की जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत जेप शाळेतील मुख्याध्यापक दीर्घ रजेवर गेल्यामुळे किंवा ज्या शाळेतील संच मान्यतेनुसार मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे अशा शाळेतील मुख्याध्यापक पदाचा तात्पुरता प्रभार सदर शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे देण्यात क्रमप्राप्त आहे. त्यानुसार गट शिक्षणाधिकारी यांचे कार्यालय तसा मुख्याध्यापक पदभार देणे संदर्भात आदेश सुद्धा पारित करण्यात येतात, परंतु सदर आदेशाच्या अनुषंगाने बऱ्याच प्रमाणात सेवाज्येष्ठ शिक्षक असून सुद्धा पदभार स्वीकारण्यास टाळाटाळ करतात किंवा अकार्यक्षम असल्याची विनंती करून अथवा इतर कारणे पुढे करून मुख्याध्यापक पदभार देण्यास नकार देतात. परिणामतः कनिष्ठ शिक्षकात पदभार स्वीकारावा लागतो. परिणामी शाळेच्या स्तरावर प्रशासकीय अडथळा निर्माण होतो. ही बाब योग्य नाही. त्यामुळे परिपत्रकाद्वारे आपणास सूचित करण्यात येते की ज्या शाळेतील मुख्याध्यापक दीर्घ रजेवर गेल्यावर मुख्याध्यापक पद रिक्त असलेल्या शाळेत संच मान्यतेनुसार मुख्याध्यापकाचे पद मंजूर नसलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचा प्रभार हा तेथील सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे सोपवण्यात यावा. जर सेवाज्येष्ठ शिक्षकाचा पदभार योग्य कारणाशिवाय घेण्यास नकार दिल्यास संबंधित शिक्षकाविरुद्ध प्रचलित नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. बघा इथे छानसा असा उल्लेख केला आहे की चार्ज घेत नाही, म्हणजे काही शिक्षकांच्या समस्या असतात, काही शिक्षक आजारी असतात, काही प्रॉब्लेम असतात. हे जर योग्य कारण असेल, बघा सेवाज्येष्ठ शिक्षकास पदभार शिक्षकाचा प्रभार योग्य कारणाशिवाय घेण्यास नकार दिल्यास, म्हणजे जर योग्य कारण असेल त्यांनी नकार दिला तर याच्यावर काहीतरी विचार एक सहानुभूती म्हणून विचार होतो, परंतु कोणतंच कारण नाही आहे, नकार दिला तर अशा शिक्षकाविरुद्ध कारवाई करणार असं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी स्पष्ट केलं आहे. समोरचं पत्र पाहूया. आता समोरचं पत्र आहे शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग. बघा अमरावती विभागाचा आहे. मुख्याध्यापक पद मंजूर असलेल्या रिक्त असलेल्या शाळेतील मुख्याध्यापक पदाचा प्रभाराबाबत उपरोक्त विषयानवे संदर्भित पत्राचे अनुषंगाने कळविण्यात येते की जिल्हा परिषद शाळेवरील मुख्याध्यापक पद रिक्त आहे, मंजूर नाही अशा शाळेतील मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सर्वसाधारणपणे शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे देण्यात येतो. संदर्भित स्पष्ट करण्यात येते की जिल्हा परिषदच्या ज्या शाळेवर मुख्याध्यापकाचे पद मंजूर नाही अथवा रिक्त आहे त्या शाळेतील मुख्याध्यापक पदाचा प्रभार देताना सेवाज्येष्ठ महिला शिक्षिका असल्यास संबंधित शिक्षिकेला प्रभार देण्यात यावा. आता इथे बघा, इथे महिला शिक्षिका जरी सेवाज्येष्ठ असेल तरी 4 देण्यात यावा म्हणतो. समोर पहा, जर सेवाज्येष्ठ महिला शिक्षिकेने स्वतःहून प्रभार घेण्यास लेखी स्वरूपात नकार दिल्यास संबंधित प्रभार शाळेतील तदनंतर सेवाज्येष्ठ शिक्षिका देण्यात यावा. आता पहा, जास्त करून लेडीज चार्ज सांभाळायला टाळाटाळ करतात, कारण की कसं त्यांना काही अडचण होऊ शकते. तर मग अशा वेळेस काय करतं, त्या सेवाज्येष्ठ शिक्षकानंतर जो सेवाज्येष्ठ आहे त्यांना 4 देण्यात यावा असे ते नमूद केलेलं आहे. त्यानंतर बघा इथे देण्यात यावा जर शाळेतील कार्यरत शिक्षकामध्ये सर्व महिला शिक्षिका असल्या नियमानुसार प्रभार सेवाज्येष्ठ शिक्षिका महिला देण्यात यावा. आता बघा संबंधित प्रकरणी गट शिक्षणाधिकारी केंद्राप्रमुख आपल्या स्तरावर अवगत करावे. आता इथे पहा, एका शाळेमध्ये समजा 8 महिला आहेत, मग तिथे काय होईल, मग तिथे सेवाज्येष्ठ शिक्षिका 4 देण्यात यावा असं अमरावती विभाग शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग म्हणतात. समोरचं पहा परिपत्रक. आता बघा हे परिपत्रक आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळामधील मुख्याध्यापकाचा कार्याबाबत गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती परतूर 26 जून 2015 आहे. आता इथे काय म्हणते बघा, महत्त्वाचं पत्र आहे. उपरोक्त हे पत्र थोडंसं महत्त्वाचं आहे. उपरोक्त संदर्भीय विषयानुषंगाने आपणास आदेशित करण्यात येते की जिल्हा परिषद शाळेमधील ज्या शाळेचे पट 150 पेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी RTE 2009 अंतर्गत संदर्भ दिनांक 30/9/2000 नुसार पद मंजूर करण्यात आलेले आहे.
इतर शाळांना मुख्याध्यापक पद मंजूर नाही त्याबाबत तालुक्याअंतर्गत पदाचे कार्यभाराबाबत शासनात आहे. याबाबत खालीलप्रमाणे कारवाई करून अंमलबजावणी 2015-16 पासून करण्यात यावी. पहा आता यांनी जे पत्र काढलं ते RT 2009 नुसार काढलं. जिल्हा परिषद गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती परतूत आहे यांनी काढलं. जाणण्याचं पत्र आहे. हे पत्र थोडंसं चांगलं आहे बघा. आता ज्या शाळा आपण याच्या पहिले चर्चा केली की ज्या शाळेमध्ये 150 पटसंख्या आहे त्या 150 पटसंख्येच्या वर आहे त्या शाळेत RT नुसार उच्च श्रेणी पदात मंजूर आहे. परंतु जर उच्च श्रेणीचं पद खाली असेल त्या शाळेमध्ये तर सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकामध्ये 4 देण्यात यावा. जर पदवीधराचे पद नसेल तर तेथील शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे 4 देण्यात यावा. हा मुद्दा क्लिअर झाला आहे तुमचा बघा. जिथे पदवीधर शिक्षक असेल ते पदवीधर शिक्षकाकडे देण्यात यावा. पदवीधर शिक्षकाचे पद खाली आहे तर सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे देण्यात यावा. आता या संदर्भात त्यांनी 3 मुद्दे दिले आहेत. आपण याच्या पहिले पाहिलेच आहे मुद्दे. पुन्हा वाचतो. ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर असून कार्यरत मुख्याध्यापक नी कर्तव्यसूचीप्रमाणे कार्यभार सांभाळणे आपणास बंधनकारक राहील. परंतु सदरचे पद रिक्त असल्यास सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. पदवीधर शिक्षकाकडे पद रिक्त असल्यास सेवाज्येष्ठ प्राथमिक शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. आता पहा होते काय. प्रत्येक म्हणजे पत्र आहे त्या पत्रामध्ये काय उल्लेख आहे. शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे प्रभार देण्यात यावा. शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाला प्रभार देण्यात यावा. मग होते काय माहिती आहे काय. अनेक शाळेमध्ये जिथं पदवीधरचं पद आहे तर मग पदवीधरला 4 देण्यात येतच नाही किंवा पदवीधर चार्ज घेतच नाही. शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे 4 देण्यात यावा असं आहे. मग पदवीधर शिक्षका चार्ज घेतच नाही आणि शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे म्हणजे 4 देण्यात येते. परंतु पहा RT काय म्हणते. आपण इथे नियमानुसार चालूया. RT काय म्हणते. ज्या शाळेत मुख्याध्यापक पद मंजूर असून कार्यरत मुख्याध्यापकांनी म्हणजे ज्या शाळेत उच्च श्रेणी पद मंजूर आहे. पहा मोठ्या शाळा प्रॉब्लेम होते जास्त. ज्या शाळेवर मुख्याध्यापक पद मंजूर आहे ज्या शाळेची पटसंख्या 150च्या वर आहे तिथे RT नियमानुसार पद मंजूर आहे. तिथे जर उच्च श्रेणी मुख्याध्यापक असेल त्यालाही बंधनकारक आहे. नियमानुसार बंधनकारक आहे. परंतु आता उच्च श्रेणीचं पदच भरलं नाही आहे मग तिथे चार्ज कोणाला द्यावा. तिकडे सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे देण्यात यावं का. नाही. RT काय म्हणते इथे म्हणजे गपलत जास्त होते बघा. आपण काय करतो सेवाज्येष्ठ शिक्षक पण RT काय म्हणते. ज्या शाळेची पटसंख्या 250च्या वर आहे तिथे उच्च श्रेणीचं पद मंजूर आहे आणि उच्च श्रेणी मुख्याध्यापक असेल त्याला ते बंधनकारक आहे. घ्याच लागेल. शासनाकडून जबरदस्ती आहे. घ्याच लागेल तुझ्या त्यांना. परंतु उच्च श्रेणीचं पद रिक्त आहे मग अशा ठिकाणी कोणा 4 द्याव्या. त्या शाळेतील बघा RT काय म्हणते. त्या शाळेतील सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकाकडे देण्यात यावा. ह्या मुद्दा लक्षात ठेवा. नोंद करा. शाळेतील पदवीधर सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे देण्यात यावा. आणि जर पदवीधराचेही पद समजा पदवीधर शिक्षकाचेही पद रिक्त असेल तर त्या शाळेतील मुख्याध्यापक पदाचा पदभार सेवाज्येष्ठतेनुसार जो सेवाज्येष्ठ शिक्षक असेल त्याकडे देण्यात यावा. हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो. हा मुद्दा खूप महत्त्वपूर्ण आहे. कोणावरही अन्याय होऊ नये. ज्याची चार्ज घ्यायची इच्छा आहे त्याच्यावरही अन्याय होऊ नये आणि ज्याची चार्ज घ्यायची नाही इच्छा आहे त्याच्यावरही अन्याय होऊ नये. म्हणून आपण या पत्राचा संदर्भ घेऊन 4 देऊ शकतो. ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापकाचे पद मंजूर नाही परंतु पदवीधर शिक्षकाचे पद मंजूर आहे त्या ठिकाणी सेवाज्येष्ठ पदवीधरकडे मुख्याध्यापक पदाचा पदभार देण्यात यावा. पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्यास सेवाज्येष्ठ प्राथमिक शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभार देण्यात यावा. आता पहा एक शाळा आहे त्या शाळेची पटसंख्या 140 आहे तिथं मुख्याध्यापकाचं पद मंजूर नाही. शाळेची पटसंख्या 140 आहे तिथे RT नुसार कारण उच्च श्रेणी जे पद मंजूर होण्यासाठी काय पाहिजे 150च्या वर पटसंख्या पाहिजे आणि तिथे 140 पटसंख्या आहे तिथे पद मंजूर नाही आहे. मग आता इथे उच्च श्रेणीचं पद मंजूरच नाही आहे मग इथं चार्ज कोणाकडे देण्यात यावा. त्या शाळेतील पदवीधर शिक्षकाचे पद मंजूर आहे. पहा तिथं उच्च श्रेणीचं पद मंजूर नाही आहे पटसंख्या कमी आहे पण पदवीधर शिक्षकाचं मंजूर मत आहे. मग तिथे सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा पदभार देण्यात यावा आणि पदवीधर शिक्षकाचे पद समजा रिक्त असेल तर त्या शाळेतील मुख्याध्यापकाचा पदभार सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे देण्यात यावा. म्हणजे ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापकाचे पद मंजूर नाही परंतु पदवीधर शिक्षकाचे पद मंजूर आहे त्या शाळेमध्ये पदवीधर शिक्षकाकडे चार्ज असतो हे लक्षात ठेवाच बघा. आता तिसरा मुद्दा काय म्हणते. ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पद व पदवीधर पद मंजूर नाही. पहा
त्या ठिकाणी सेवाज्येष्ठ प्राथमिक शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा पदभार देण्यात यावा. आता ज्या शाळेमध्ये पदवीधराचे शिक्षक म्हणजे काही काही शाळा प्रायमरी शाळेमध्ये कुठं पदवीधर आला आहे हां, तर तिथे पदवीधराचंही पद नाही, उच्च श्रेणीचं पद नाही, तेव्हा त्या शाळेमध्ये सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे चार्ज देण्यात यावा. ह्या जो पत्र आहे RT नुसार काढलेलं जालन्याचं गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पडतो, इथे नाही विस्तृत असं विश्लेषण केलं आहे. सुंदर असं पत्र आहे. मला या पत्र आवडलं आणि या पत्राचा संदर्भ घेऊनच इथे प्रशासकीय यंत्रणेने कारवाई करण्यात यावी असं माझं वैयक्तिक मत आहे. बघा इथे वरील 1 ते 3 बाबी व्यतिरिक्त स्थानिक पातळीवर अडचणी असल्यास अशा ठिकाणी स्वतः गट शिक्षणाधिकारी यांनी ज्यांना शिक्षक प्राथमिक पदवीधर मुख्याध्यापक कार्यभार स्वतंत्र आदेश निर्गमित वेळोवेळी केलेले असतील त्यांनी मुख्याध्यापक कर्तव्य सूचीप्रमाणे कार्यभार सांभाळणे बंधनकारक करेल याची नोंद घ्यावी. बघा आता काही ठिकाणी समस्या झाल्या तेव्हा गट शिक्षणाधिकारी यांनी जे आतापर्यंतचे जे पत्रक निर्गमित केलेले आहे इथे तसा उत्तर केला आहे. आतापर्यंत प्रत्येक जिल्हा परिषदेनं जे पत्र निर्गमित केले आहे त्याचा संदर्भ घेऊन गट शिक्षणाधिकाऱ्यांना अधिकार आहे त्यांनी प्रभार देण्यात यावा. या संदर्भात सर्व केंद्रप्रमुख यांनी अंतर्गत शाळेतील एक प्रत देऊन आपण स्वतः लक्ष घालून पदभार सोपवण्याबाबत व केलेल्या कार्याबाबत अहवाल कार्यालयास लिखित स्वरूपात सादर करावा. तसेच शाळेच्या विकासासाठी तसे पर्यवेक्षक सनियंत्रण व्यवस्थापन आर्थिक शैक्षणिक सामाजिक कार्य व्यवस्थित पार पाडणे, अन्यथा नियमानुसार MCSR 1986 शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करावी. खूप कठीण समस्या आहे. शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात यावी म्हणते. आता त्याच्यानंतर एक पत्र आहे बघा पुन्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावतीचं आहे. हे काय म्हणते पत्रामध्ये, जिल्ह्यातील एकशत्रुतेपणा येण्याच्या अनुषंगाने पदभार देण्याबाबत उपरोक्त संदर्भीय निवेदनानुसार अशी निदर्शनास येते की शाळेतील मुख्याध्यापकाचे पद रिक्त झाल्यावर प्रभार घेताना अनेक शिक्षक टाळाटाळ करतात. त्यामुळे प्रशासनासमोर अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा प्रभार देताना सेवेत सेवाज्येष्ठ असलेल्या शिक्षकाकडे प्रभार देण्यात यावा. प्रभार देण्याबाबत तक्रारी जिल्हा स्तरावर येणार नाही याची दक्षता मुख्याध्यापकाने घ्यावी. इथेही तसाच उल्लेख केला आहे. मित्रांनो व्हिडिओ मोठा आहे परंतु इथे कसं माहिती आहे का, आपण इथे मोघम चर्चा केली नाही. आपल्याकडे RT अंतर्गत जी नियमावली आहे, RT अंतर्गत पुस्तकामध्ये जे उल्लेख केला आहे, परिपत्रकात जे उल्लेख केला आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषदने मार्गदर्शनपर जे पत्र काढले आहे ते मार्गदर्शन पत्र जे काढले ते शासन निर्णयानुसारच असेल, RT अंतर्गत असेल. तर इथे आपलं पूर्ण समाधान झालेलं असेल. मी जिल्हा अंतर्गत म्हणजे समजा जिल्हा बदली करून आलेल्या त्या शिक्षकाचे समजा इथे वर्णन केलं कशा प्रकारे चार्ज देण्यात यावा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला म्हणजे एकदा तुम्ही पाहाला ऐकला तर तुमचं जे गैरसमज आहे पूर्ण इथं दूरच झाला आहे कोणाला चार्ज देण्यात यावा. तर मित्रांनो तुम्हाला समजा पत्र आवश्यक असेल तर मला फोन करा, मी तुम्हाला PDF सोबत पुरवेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलवर तुम्ही सहभागी व्हा. धन्यवाद.